नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमा भागामध्ये सुरू असलेल्या कन्नड सक्तीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात संतप्त भावना पुन्हा उफाळून आल्या आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज हजारो मराठी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्याने आंदोलकांनी छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा काढण्याऐवजी थेट कार्यालयासमोरच घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठी भाषेच्या वापराबाबत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. सर्व सरकारी परिपत्रके मराठीत प्रसिद्ध करणे, कार्यालयात मराठी फलक लावणे, सरकारी बसवर मराठी फलक बसवणे आणि सरकारी पत्रव्यवहार कन्नड सोबत मराठीतच करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक आश्वासन दिले. ते म्हणाले, कर्नाटक व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाश्वत तोडगा काढला जाईल. आंदोलनात सीमा भागातील मराठी जनतेचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. माय मराठीला सन्मान मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. पोलीस आयुक्तांच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड सक्ती विरोधात आज शांततेने निवेदन सादर केल्याबद्दल मी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तुमचा मनपूर्वक आभारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज केले. मोर्चा न काढता शांततेने आपली भूमिका मांडल्याबद्दल त्यांनी उपस्थित नागरिकांचं कौतुक केलं. त्यांनी सांगितले की आपल्या मागण्यांबाबत आम्ही सखोल चर्चा केली असून या विषयाचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे घटनेनुसार अधिकारांचे संरक्षण करणे आणि दुसरे म्हणजे सरकारी अधिकारी म्हणून आमची बांधिलकी. आम्ही भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य मानतो. आपल्या मागणीवर निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की या मुद्द्यावर एक शाश्वत तोडगा शोधण्यासाठी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांचा एकच दृष्टिकोन आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि निर्माण झालेल्या समस्येवर योग्य मार्ग काढावा. त्या प्रक्रियेला जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी सांगितले की या देशात, राज्यात आणि विशेषतः आपल्या जिल्ह्यात कायमस्वरूपी शांती नांदावी हीच आमची इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून मी आज हे निवेदन स्वीकारत आहे असेही जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्टपणे सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. निवडणुकांमध्ये झालेल्या कथित मतचोरी विरोधात आयोगाकडून उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनात राहुल गांधींसह प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह सुमारे 300 खासदार सहभागी झाले. मोर्चादरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत रस्त्यावर बॅरिकेड्स लावले होते. शांततेमध्ये मोर्चा सुरू असतानाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अखिलेश यादव यांनी या कारवाईवर सवाल उपस्थित करत आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो, मग पोलिसांनी अडवले का असा सवाल उपस्थित केला. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. सीमा भागामध्ये वाढत्या कन्नड सक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज सोमवारी निवेदन देण्यात आले. आम्हाला आमच्या मातृभाषेत मराठीत परिपत्रके द्यावीत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनादरम्यान मराठी जनतेच्या उपस्थितीची धास्ती घेत प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेकडो पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. पोलिसांनी चोहोबाजूंनी बॅरिकेड्स लावून परिसर बंदिस्त वाढवला होता. निवेदन देताच काही मराठी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत हुसकावून लावण्यात आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मराठी भाषिकांवर अशा प्रकारचा दडपशाहीचा प्रयोग करून कन्नड सक्तीचा विरोध दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार पायदळी न तुडवता कन्नड सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले। यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी बोलताना सांगितले की काँग्रेसकडून संविधान बचाव मोहीम आयोजित केली जाते, मात्र समितीला संविधानाचा अधिकार का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एकीकडे काँग्रेस संविधान बचाव मोहिमेची ढाल तयार करत आहे, तर दुसरीकडे सीमावासीय मराठी जनतेच्या मूलभूत अधिकारांकडे राज्य सरकार डोळेझाक करत आहे। संविधानानुसार मराठी भाषिकांचा सन्मान, हक्क आणि समान वागणूक अपेक्षित असतानाही समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी तिसरी लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव आणि न्यायाधीश संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना न्यायाधीश पाटील म्हणाले की लोक अदालतीच्या माध्यमातून 90 दिवसांच्या आत काही प्रकरणांचे निकाली निवारण करता येते। अनेक वेळा पक्षकार रागाच्या भरात वर्षानुवर्षे प्रकरणे चालू ठेवतात, मात्र अशा प्रकरणांमुळे दोन्ही पक्षांना समजूतदारपणाने मार्ग काढता येतो। लोक अदालतीचा उद्देशच असा आहे की न्यायालयीन प्रक्रिया सुलभ करणे आणि वाद शांततेत मार्गी लावणे। लोक अदालत ही न्यायालयीन प्रक्रियेची एक पूरक व्यवस्था असून यामध्ये दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रकरणे तडजोडीत मार्गी लावली जातात, त्यामुळे वेळ आणि खर्च वाचतो, तसेच न्यायालयांवरील ताणही कमी होतो। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नागरिकांनी या लोक अदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी केले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवारी लोकसभेत सुधारित आयकर विधेयक 2025 सादर केले। खासदार वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने सुचवलेल्या जवळपास सर्व शिफारशींचा त्यात समावेश करण्यात आलाय। त्यानंतर आज सुधारित विधेयक सादर करण्यात आले। 6 दशके जुना आयकर कायदा 1961 ची जागा घेणारे आयकर विधेयक 13 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले होते। गेल्या शुक्रवारी हे विधेयक अधिकृतपणे लोकसभेतून मागे घेण्यात आले होते। वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केलेल्या आयकर विधेयकात अनेक बदल सुचवले होते। लोकसभेमध्ये हे विधेयक सादर झाल्यानंतर लगेचच हे विधेयक सुधारणांसाठी निवड समितीकडे पाठवण्यात आले। 31 सदस्यांच्या निवड समितीने विधेयकावर काही सूचना केल्या आहेत। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी वीरभद्रनगरमध्ये जनता दरबार घेऊन नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि विकासविषयक मागण्या ऐकून घेतल्या। यावेळी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा यासारख्या मुद्द्यांवर मते मांडण्यात आली। यानंतर आमदार सेठ यांनी युवा नेते अमान सेठ आणि नगरसेवकांसह परिसराची पाहणी करत प्रलंबित कामांचा आढावा घेतला। तत्काळ आवश्यक कामांना प्राधान्य देत योग्य नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले। नागरिकांनी त्यांच्या सक्रिय सहभागाचे स्वागत केले आणि विकासासाठीच्या कटिबद्धतेचे कौतुक केले। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी मतदारसंघातील शाळांमधील मुख्याध्यापक आणि कन्नड विषय शिक्षकांसोबत बैठक घेऊन SSLC परीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने चर्चा केली। या बैठकीत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, विशेषतः कन्नड विषयाच्या तयारीवर भर देण्यात आला। मुख्याध्यापकांनी शाळांची शैक्षणिक तयारी आणि आवश्यक संसाधनांबाबत आपला अभिप्राय मांडला। आमदार सेठ यांनी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे महत्त्व सांगून आवश्यक शैक्षणिक साधनांची व मार्गदर्शनाची हमी दिली। बैठकीचा समारोप विशेष पुनरावलोकन वर्ग, नियमित मूल्यांकन आणि अतिरिक्त मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कृती आराखड्याने करण्यात आला। बेळगाव बागलकोट राज्य महामार्गावर सोमनट्टी गावाजवळ रविवारी सकाळी भीषण कार अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना नेसर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। यरगट्टीहून बेळगावकडे निघालेल्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली। या जोरदार धडकेमध्ये सचिन यल्लप्पा बोरीमरद आणि बाळकृष्ण बसप्पा सुलधाल दोघे राहणार करिकट्टी, तालुका बेळगाव यांचा जागीच मृत्यू झाला। जखमी तरुणास तातडीने उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच DYSP डॉक्टर वीरय्या हिरेमठ,
पोलीस निरीक्षक गजानन नायक, उपनिरीक्षक इरप्पा रिठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी नेसर्गी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। हुक्केरी तालुक्यातील नाक्याजवळ आज सोमवारी दुपारी भर रस्त्यात एक भीषण घटना घडली। मल्लिक जान राहणार अवरगोळ तालुका हुक्केरी या तरुणाची सिनेमा पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। प्राप्त माहितीनुसार मल्लिक जान हे रस्त्याने जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि जागीच त्यांचा खून केला। ही घटना हुक्केरी नाक्याजवळ भर दुपारी घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवण्यात आला। पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बेळगाव शहरातील प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या दिवशी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिराचं सौंदर्य अधिक खुलून आलं। रात्रभर कपिलनाथ अभिषेक सुरू होता, ज्यामध्ये शेकडो भाविकांनी भक्तिभावाने सहभागी होत पावन वातावरण निर्माण केले। मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेला दिसून आला। श्रावणातील या धार्मिक उत्सवाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज। सादर आहे लोक मान्सून ठेव योजना। मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। खानापूर शहरात घडलेल्या 2 वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणांचा यशस्वी तपास करत खानापूर पोलिसांनी 2 आरोपींचा छडा लावत अटक केली आहे। यामुळे स्थानिकात दिलासा व्यक्त केला जात आहे। पहिले प्रकरण 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 पासून 21 एप्रिल सकाळी 7:30 या कालावधीत मराठा मंडळ डिग्री कॉलेज समोर राहणाऱ्या रेखा तुकाराम क्षीरसागर यांच्या घरात घडले। घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल 60 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 92/2025 नोंदवण्यात आला होता। दुसरे प्रकरण 7 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 ते 9 जून सकाळी 6:30 या दरम्यान घडले। शिवाजीनगर खानापूर येथील राचण्णा चन्नबसप किणगी यांच्या घरातून 26 ग्रॅम सोन्याचे आणि 210 ग्रॅम चांदीचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 140/2025 दाखल झाला होता। या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती NS व रामगोंडा बसरगी, उपविभागीय पोलीस अधिकारी विरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक LH गौंडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते। येळ्ळूर गावामध्ये केवळ 500 रुपयांच्या वाटणीवरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेतलं असून 2 मित्रांनी मिळून एका व्यक्तीचा अमानुष मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 2 संशयितांना अटक केली आहे। मृत व्यक्तीचं नाव हुसेन गौसाब ताशेवाले, वय 45, राहणार प्रताप गल्ली येळ्ळूर असं आहे। तर अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे मिथुन महादेव कुगजी आणि मनोज चांगाप्पा इंगळे, दोघेही राहणार येळ्ळूर अशी आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परमेश्वर नगर येळ्ळूर येथे भंगार साहित्याची विक्री करून हुसेन याने 500 रुपये कमावले होते। त्या पैशांमधील वाटणी मागण्यासाठी मिथुन आणि मनोज शनिवारी रात्री त्याच्या घरी गेले। यावेळी तिघांमध्ये वाद झाला व तो इतका वाढला की दोघांनी मिळून हुसेनला जोरदार मारहाण केली। या मारहाणीमध्ये हुसेनच्या गुप्तांगावर गंभीर इजा झाल्यामुळे यात त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडशी गावामध्ये दलित तरुण विठ्ठल लक्ष्मण नायकर याला एका झाडाला बांधून बळजबरीने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। जमिनीच्या वादातून सवर्ण समुदायातील काही लोकांनी दुचाकीवरून त्याला अपहरण करून मारहाण केली असा आरोप होतोय। आरोपींनी गॅस पाईप आणि दोरीचा वापर करून विठ्ठल याला गंभीर दुखापत दिल्याचा आरोप आहे। दुसरीकडे विठ्ठलने एका तरुणीशी छेडछाड केल्याचा आरोप असून या कारणामुळेही मारहाण झाल्याचा दावाही समोर आलाय। यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला असून कटकोळ पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूंकडून तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत।
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच निष्पक्ष न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावामध्ये शांतता राखण्यासाठी प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. आमदार आसिफ शेख यांच्या हस्ते वीरभद्रनगर शासकीय शाळेमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे शाळेच्या परिसरातील धूळ, चिखल आणि खडबडीत जमिनीच्या समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहेत. यावेळी आमदार शेठ यांनी शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण वातावरण देण्यावर भर दिला. या कार्यक्रमाला युवा नेते अमान शेठ, स्थानिक नेते, नगरसेवक आणि शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते. शिक्षकांनी शाळेच्या गरजांना प्राधान्य दिल्याबद्दल आमदारांचे आभार मानले. आमदार शेठ यांनी आगामी काळामध्ये इतर शाळांमध्येही अशी विकासकामे राबवण्याचे आश्वासन दिले. चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान व श्री देवदादा सासनकाठी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आज 3ऱ्या श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या धार्मिक उपक्रमाला 11 ऑगस्ट रोजी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान मंडळ, पंचमंडळ, युवक मंडळ तसेच महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी चव्हाट गल्लीसह परिसरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्य यांचं दर्शन घडवणारा हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. समादेवी गल्ली परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर आज वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर अनधिकृतपणे ठेवलेले टेबल, स्टॉल, फळे भाजीची टपरी, दुचाकी आणि इतर अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू हटवण्यात आल्या. कारवाई दरम्यान वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे अतिक्रमण पुन्हा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरात पोलिसांनी 4 वेगवेगळ्या प्रकरणांची यशस्वी उकल करत एकूण 11 जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अंदाजे 14,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. मच्छे येथील मागासवर्गीय कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जणांना रंगेहात पकडण्यात आले. महादेव बसवन्ना कुपसी, ज्योतिबा मारुती दरवेशी, बसवराज बसप्पा गुंड्यागोळ, श्रीकांत जोमासंदी, दर्शनकुमार विजय तळवार, यल्लप्पा पेंढार, सिद्राय हुन्नुंगी, परशुराम दरवेशी, सत्यप्पा हुंजनट्टी, मंजुनाथ नायक यांना अटक करण्यात आलं असून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य व एकूण 14,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. कर्नाटक सरकारमध्ये मोठी घडामोड समोर आली असून सहकार मंत्री के.एन. राजण्णा यांनी अचानक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राजण्णा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रक्रियेतील आरोपांबाबत विरोधात मत व्यक्त केल्यामुळे पक्षांतर्गत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. त्यांनी मतदार ओळखपत्र आणि मतदान प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना विरोध दर्शवला होता. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पक्षश्रेष्ठींनीही त्यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून समजतं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खदखद सुरू झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाढलेल्या नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या सुरेश निजगुणी गुंडण्णवर व 51 यांचा मृतदेह तब्बल 4 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आढळून आला. सुरेश हे तारिहाळ ग्रामपंचायतीच्या पेयजल युनिटमध्ये वॉटरमन म्हणून कार्यरत होते. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजता चंदन होसूरजवळ पाईपलाईन दुरुस्ती करत असताना ते नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना दुचाकीसह प्रवाहात वाहून गेले. दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्टला त्यांची दुचाकी घटनास्थळापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आढळली होती. एसडीआरएफच्या पथकाने 4 दिवस सलग शोध मोहीम राबवल्यानंतर 10 ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह गणिकोप गावाजवळ वाहून गेलेल्या ठिकाणापासून सुमारे 8 किलोमीटर दूर सापडला. मृतदेह बैलहोंगल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेळगाव शहरातील जुन्या पुणे बेंगळूर महामार्गावरील माणिकबाग ऑटोमोबाईल समोरील ओव्हरब्रिज खालचा सर्व्हिस रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांना ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की वाहतूक करताना अपघाताचा धोका कायमच जाणवत आहे. ब्रिज खाली साचलेला कचरा, तुंबलेलं पाणी आणि पडून राहिलेल्या ड्रेनेजच्या पाईप्समुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन हाल सुरू आहेत. या परिसरातून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना मार्गक्रमण करणं अत्यंत कठीण बनलंय. येथील नागरिकांनी प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले असून रस्त्याची तात्काळ डागडुजी करून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.